नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये महायुतीला घेऊन सियासी हालचालींना वेग आला आहे। महाराष्ट्र सरकारचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये शिवसेना आणि भाजपची युती जवळपास निश्चित असल्याचे संकेत दिले आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। बावनकुळे यांनी चंद्रपूरमधील वादावर स्पष्टीकरण देताना सांगितले की हा प्रश्न पूर्णपणे सुटला असून शासकीय जमिनीवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांना लवकरच पट्टे दिले जाणार आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। नागपूर आणि ठाणे येथे जागा वाटपाबाबत कोणती अडचण नसल्याचे सांगत बावनकुळे यांनी उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले। येणाऱ्या निवडणुका विकसित महाराष्ट्र आणि विकसित महानगरपालिका या मुद्द्यांवर लढवल्या जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। दिल्लीतील गुजरातवाला परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। एका रेस्टॉरंटच्या प्लास्टिक शेडवरून खाली पडल्यामुळे 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे। हा मुलगा आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता अशी माहिती मिळत आहे। घटनेदरम्यान तो कोणत्या तरी कारणाने रेस्टॉरंटच्या प्लास्टिक शेडवर चढला, मात्र अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला। या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। जखमी अवस्थेत मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। रेस्टॉरंटच्या सुरक्षिततेबाबतही तपास केला जातोय। उन्नाव बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले माजी आमदार कुलदीप सिंग सेंगर यांना अलीकडेच दिल्लीतल्या उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता। दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा निलंबित करत जामीन मंजूर केला होता। या निर्णयानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा देशभरात चर्चेचा विषय ठरलाय। प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं म्हणजेच सीबीआयनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। सीबीआयचं म्हणणं आहे की अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात शिक्षा निलंबित करणं योग्य नाही। या संपूर्ण प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सीबीआयच्या याचिकेवर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले असून सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।